मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बुद्धिमत्ता या विषयातील सांकेतिक भाषा या घटकाची परिपूर्ण तयारी करणार आहोत. या घटकाचा फास्ट रिव्हिजनद्वारे आपण आढावा घेणार आहोत. एकूण मागील परीक्षांना 36 प्रश्न जे 5वी शिष्यवृत्ती परीक्षेला विचारले, त्या प्रश्नांचा आपण आढावा घेणार आहोत. त्याचं विश्लेषण करणार आहोत. प्रश्न सोडवायचा कसा, त्याची जी काही ट्रिक्स आहे, नियम आहेत, या सगळ्या गोष्टी आपण समजावून घेणार आहोत. मित्रांनो, आता 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा हा शेवटचा पेपर आहे. परंतु 4थी आणि 7वी परीक्षा जी पुढे 2 महिन्यांना होणार आहे आणि भविष्यात सुद्धा होणार आहे, या परीक्षांसाठी सुद्धा हा घटक अत्यंत महत्त्वाचा. का महत्त्वाचा? लक्षात घ्या, प्रत्येक पेपरला 4 प्रश्न विचारले जातील. एकूण 8 मार्कांचा हा भाग आहे आणि हे 8 मार्क आपण सहज मिळवू शकतो आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. सर्व प्रकारच्या शालेय स्पर्धा परीक्षा, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी सांकेतिक भाषेवरती प्रश्न हे विचारले जातात. म्हणून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे. माझ्या द स्पर्धा गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक मी स्वागत करतो. चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळविण्यासाठी बेल आयकॉनवरती आवर्जून टॅप करा. ठीक आहे, चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपला विषय आहे सांकेतिक भाषा. 8 गुणांसाठीचा हा भाग आहे. ठीक आहे, प्रश्न सोडवत असतानाच आपण या सगळ्या गोष्टी ट्रिक्स वगैरे जे आहेत, नियम ते सगळे समजावून घेऊया. प्रश्न क्रमांक 1 मध्ये काय म्हटलंय? एका सांकेतिक भाषेत 5 बरोबर 13, 7 बरोबर 19, 8 बरोबर 22, तर 1 बरोबर किती? तर आता हे लक्षात घ्या मित्रांनो, काय सांगितलंय? 5 बरोबर 13 दिले, 6 बरोबर काहीच दिलेलं नाही, 7 बरोबर काय आहे 19 आणि 8 बरोबर आहे 22. आता आपल्या लक्षात येते या 7 बरोबर 19 आणि 8 बरोबर 22 फरक किती आहे? 3चा. म्हणजेच इथे पण कितीचा फरक असेल? 3चा. इथेही 3चा असेल. 19 मधून 3 गेले किती राहतील? 16. 16तून 3 गेले 13. म्हणजे 4 मध्ये पण आता 13तून 3 गेले किती राहतील? 10. म्हणजे 4 बरोबर 10. तसंच 3 बरोबर किती? 10तून 3 गेले 7. 2 बरोबर किती? 7तून 3 गेले 4. आणि आपल्याला विचारलं 1 बरोबर किती? तर 4तून 3 गेले 1 राहिला. म्हणजेच 1 बरोबर काय आहे? 1. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1. ठीक आहे. तर हा जो पॅटर्न आहे हा फक्त लक्षात घ्या. बाकी दुसरं काही याच्यामध्ये अवघड नाहीये. आणि प्रश्नांचं स्वरूप जसं आपण पुढे जाऊया ना, तसं तुमच्या लक्षात येईल की हेच प्रश्न पुढे पण रिपीट झालेले आहेत. फक्त थोडंसं त्याच्यामध्ये नंबर्स बदललेले आहेत किंवा थोडेसे पॅटर्न बदललेले आहेत. परंतु या स्वरूपाचे प्रश्न पुढे सुद्धा आहेत. आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय म्हटलंय? एका सांकेतिक भाषेत 1 ला 5 म्हटले. 1 ला काय म्हटलं? 5. 3 ला म्हटले 7. 4 ला 9 म्हटले आणि 2 ला 6 म्हटले. तर 1 गुणिले 2 अधिक 3 बरोबर किती? आता 1 ला काय म्हटलंय? 5. म्हणजे इथे 1 च्या ऐवजी 5 किंमत टाकूया. गुणिले 2 ला काय म्हटलंय? 6. 2 च्या ऐवजी 6 टाकूया. प्लस 3. 3 ला म्हटलंय 7. मग आता आपल्याला ही पदावली सोडायची आहे. गुणाकार पहिले करूया. 6 पंचे 30 अधिक 7. 30 अधिक 7 किती होतील? 37. म्हणजेच प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 37. आता प्रश्न क्रमांक 3 पहा. एका सांकेतिक भाषेत रक्षक बरोबर हे चौरस, वर्तुळ आणि वर्तुळामध्ये हे जे आहे डार्क सर्कल केलेलं आहे, ही चिन्ह दिली आहेत. भक्षकसाठी ही चिन्ह दिली आहेत. क्षरणसाठी ही चिन्ह दिली आहेत. तर भरण हा शब्द कसा लिहाल असं सांगितलेलं आहे. फक्त काय सूचना दिल्या आहे की जे उत्तर आहे ना, ते अक्षर व चिन्हांचा क्रम सारखा असेलच असं नाही. ठीक आहे, त्याच्याशी आता काय आपल्याला नाही. आता आपण बघा याच्यामध्ये काय करायचं, लक्षात घ्या. आता रक्षक आणि भक्षक आहे ना, याच्यामध्ये सारखं कोणतं जे अक्षर आलेलं आहे, तर क्ष आलेलं आहे. क्ष आलेला आहे आणि तिसऱ्यामध्ये पण क्ष आलेला आहे पहा. तर तिन्हीमध्ये कॉमन कोणतं चिन्ह आलेलं आहे पहा बरं तिघांमध्ये. तिघांमध्ये कॉमन कोणतं चिन्ह आलंय? तर तिघांमध्ये सर्कल आणि त्याच्यामध्ये डार्क सर्कल हे चिन्ह कॉमन आलेलं आहे तिघांमध्ये. म्हणजेच क्ष साठी चिन्ह कोणतं झालं? सर्कल आणि त्याच्यामध्ये हा जो ब्लॅक स्पॉट आहे हे चिन्ह क्ष साठी झालं. ठीक आहे, ही बाद पद्धत आपल्याला वापरायची आहे किंवा साम्य असलेली पद्धत जी आहे ती आपल्याला वापरायची आहे. तिघांमध्ये क्ष सारखं आहे, तिघांमध्ये हे चिन्ह सारखं आहे. म्हणजेच क्ष साठी हे जे आहे वर्तुळ आणि डार्क त्याच्या आतमध्ये डार्क सर्कल हे चिन्ह क्षच आहे. ही पद्धत आपल्याला वापरायची आहे. ठीक आहे, आता हे बघा क साठी क या दोन्ही ठिकाणी क आलाय आणि दोघांमध्ये कोणतं चिन्ह आलंय बरं? तर हा चौरस आलेला आहे. म्हणजेच क साठी काय आलेलं आहे? चौरस. आता बघा इथं काय राहिलाय? र राहिलाय आणि इथं कोणतं चिन्ह बाकी राहिलंय? सर्कल. म्हणजेच र साठी काय आहे मित्रांनो? तर सर्कल आलेला आहे. आता भ इथे भ राहिलाय.
आणि इथं कोणतं चिन्ह राहिलंय? चौरस आहे आणि चौरसामध्ये ब्लॅक स्पॉट आहे म्हणजे तो भ साठी आला. आता आपल्याला र साठी ऑलरेडी काय मिळालेलं आहे? र साठी आपल्याला हा सर्कल मिळालेला आहे. म्हणजेच न साठी काय राहील? हा त्रिकोण राहील. आता इथे सूचना काय दिलेली आहे? अक्षर व चिन्हांचा क्रम सारखा असेलच असे नाही. म्हणजे या क्रमानं म्हणजे चौरस त्याच्यामध्ये ब्लॅक स्पॉट, सर्कल आणि त्रिकोण असं आपल्याला दिसणार नाहीये. परंतु हे चिन्ह आपल्याला पर्यायामध्ये शोधायचे. कुठं दिसतात बरं हे? तर या ठिकाणी बघा, इथे चौरस आहे, सर्कल आहे आणि त्रिकोण आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 4 पाहूया. एका सांकेतिक भाषेत नवर साठी ही चिन्ह आहेत, नरक साठी ही 3 चिन्ह आहेत, मकर साठी ही 3 चिन्ह आहेत. तर वकम हा शब्द कसा लिहाल? वकम असं आता आपल्याला सांगितलंय. सूचना तीच आहे मागासारखीच. अक्षर व चिन्ह यांचा क्रम सारखा असेलच असे नाही. ठीक आहे. आता मगाच्या सारखीच पद्धत आपल्याला वापरायची बघा. इथे न आहे, इथे न आहे. मग दोघांमध्ये आता इथे र आणि र दोघांमध्ये पण आहे. म्हणजे दोन चिन्ह इथे सारखे असतील. आता आपण काय करू? र साठी बघूया. कारण की र तिघांमध्ये पण आलेला आहे. मग तिघांमध्ये कॉमन चिन्ह कोणतं आलंय बरं? कॉमन चिन्ह कोणतं आलंय तिघांमध्ये? हे वजाबाकीचं चिन्ह हे तिघांमध्ये आलंय. म्हणजेच र साठी कोणतं चिन्ह आलेलं आहे? वजा. मग न साठी कोणतं चिन्ह येईल बरं? आता दोघांमध्ये कॉमन कोणतं आहे? प्लस प्लस आहे. म्हणजेच न साठी चिन्ह आलेलं आहे प्लस. आता इथं काय राहिलंय? व. व आणि कोणतं चिन्ह बाकी आहे? भागिले. म्हणजेच व साठी भागिले हे चिन्ह येईल. इथे क बाकी आहे आणि इथं चिन्ह पण कोणतं बाकी आहे? गुणिले. म्हणजे क साठी आलं गुणिले. आता क साठी आपल्याला चिन्ह मिळालंय गुणिले. मग म साठी इथे म बाकी आहे आणि चिन्ह एक बाकी आहे चौरस, म्हणजे म साठी होईल चौरस. ठीक आहे. असं सारखं सारखं हे म्हणजे चिन्ह शोधून किंवा दोन, आता इथं नवर आणि नरक याच्यामधले सारखे अक्षर आपल्याला बघायचे आहेत, सारखे चिन्ह बघायचे आहेत आणि ते चिन्ह त्या अक्षरासाठी असणार आहेत. एखाद्या वेळेला आता समजा इथे र पण होता म्हणून आपण काय केलं? र तिन्हीमध्ये होता. तिन्हीमध्ये सारखं असलेलं चिन्ह आपण शोधलं. हे जे काय आहे ना, सारखं सारखं दोन्ही बाजूला ते आपल्याला शोधायचंय आणि त्यासाठी आपल्याला अक्षरांसाठी चिन्ह फायनल करायचे. ठीक आहे. आता इथं सूचना दिलेली आहे की अक्षर व चिन्ह यांचा क्रम सारखा असेल असं नाही. म्हणजे भागिले गुणिले चौरस असं नसणार आहे. परंतु ही 3 चिन्ह आपल्याला शोधायची आहेत. कुठं आहेत बरं? बघा, चौरस आहे, भागिले आहे, गुणिले आहे. हे कुठंच दिसणार नाही तुम्हाला बाकी 3, 1, 3 आणि 4 मध्ये. हे फक्त 2 मध्ये दिसेल. म्हणून 4 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. या स्वरूपाचे प्रश्न सोडवणं अत्यंत सोपं आहे. काहीच अवघड नाहीये. फक्त बाद पद्धत आणि सारखे सारखे चिन्ह आपल्याला शोधायचे आहेत. बास. बाकी दुसरं काही अवघड नाही. प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय म्हटलंय? एका सांकेतिक भाषेत 5 ला 4 म्हटले. 5 ला काय म्हटले? 4. 3 ला 7 म्हटले. 3 ला 7 म्हटले. 4 ला 2 म्हटले. तर त्या सांकेतिक भाषेत 4 अधिक 3 गुणिले 5 बरोबर किती? 4 ला काय म्हटलंय? 2 अधिक 3 ला काय म्हटलंय? 7 गुणिले 5 ला काय म्हटलंय? 4. आता पहिल्यांदा गुणाकार करावा लागेल कारण पदावलीमध्ये भागू-बिगू आपण करतो. प्लस आणि गुणाकार आहे म्हणजे पहिले गुणाकार करावा लागेल. 7 चोक 28 आणि हे उरलेले 2 मिळवा. 28 आणि 2 किती होईल? 30. म्हणजेच 5 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 30. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 6 पाहूया. इथं काय म्हटलंय? एका सांकेतिक भाषेत या चिन्हाचा अर्थ असा आहे भागिले 7. आणि मग आता आपल्याला हे सोडवायचंय. 14 हे चिन्ह आहेत. हे सोडवायचंय. कसं सोडवायचंय? हे बघा, काही जास्त अवघड नाहीये. आता इथं या चिन्हाचा अर्थ आपल्याला काय दिलेला आहे? 14. या 14च्या पुढे बघा, आता ह्या चिन्हाचा अर्थ काय आहे? भागिले 7. हा जो डार्क सर्कल आहे त्याचा अर्थ आपल्याला माहित नाही, पण बरोबर 10 आहे. आता आपण याचा अर्थ काढूया. कसं? 7 न 14 ला भागूया. 7 दुने 14. आता मला सांगा, इथे हा डार्क सर्कल आहे. 2 ला आपण काय केलं? म्हणजे इथे काय घेतलं म्हणजे बरोबर 10 येईल. तर इथे आपल्याला काय घ्यावं लागेल? गुणिले 5. बे पंचे 10. म्हणजे हा जो डार्क सर्कल आहे ना, याचा अर्थ असा आहे गुणिले 5. ठीक आहे. याचा अर्थ आपल्याला मिळाला. आता पुढचं आपण सोडवूया. 3. 3च्या पुढे इथं काय आहे आता? डार्क सर्कल. डार्क सर्कलचा अर्थ मिळाला आपल्याला 5. आता इथे काय आहे? आयत आहे आणि त्याच्या पोटामध्ये रेष आहे. त्याचा अर्थ आपल्याला माहित नाही. त्याचाही अर्थ आपण काढूया आता. बरोबर 13 आहे. 5 त्रिक 15. इथे काय होईल? 15 तून आपण 2 वजा केली तर आपल्याला 13 मिळेल. म्हणजेच हे जे चिन्ह आहे
आयत आणि त्याच्या पोटामध्ये तिरकी रेषा आहे, त्याचा अर्थ आहे -2. मग आता आपल्याला 42 आणि हे सोडवायचे. कसं? तर 42 या चिन्हाचा अर्थ काय आहे? ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. भागिले 7 आणि याचा अर्थ आपण आता शोधलाय. -2 बरोबर किती? आता भागू बेव. पहिले तर भागाकार करावा लागेल. 7 आणि 42 ला भाग द्या. 7 6 42 उरले हे -2. 6 6 7 6 42 6 - 2 6 - 2 किती होतात? 4 म्हणजेच 6चं प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4. एकदम सोपं आहे. ठीक आहे. परत तुम्हाला वाटलं तर रिवाइंड करून एकदा बघा, उजळणी करा. प्रश्न क्रमांक 7 हे तर हा पॅटर्न एकदम सोपा पॅटर्न आहे. पुअर. आता मला सांगा, पुअर हा इंग्रजी शब्द आहे. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा लिहाल? याचा विरुद्धार्थी शब्द आहे रिच. काय शब्द आहे पुअरचा? रिच. आता आर कसं लिहितात? बरोबर. आय कसं लिहितात? गुणिले. सी कसं लिहितात? इथे आहे बघा. ठीक आहे. सी आहे ब्लॅक डार्क सर्कल आहे बघा. आणि एच कसा लिहितात? प्लस. आता आपल्याला हे चिन्ह शोधायचे. बरोबर गुणिले इथे आहे बघा. बरोबरचं चिन्ह आहे, गुणिले आहे, डार्क सर्कल आहे आणि प्लस आहे. म्हणजे 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पण इथं आपल्याला आता शब्द संपत्ती माहिती असली पाहिजे. पुअरच्या विरुद्धार्थी रिच आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. बाकी उत्तर काढणं काही अवघड नाहीये. 7चं उत्तर आहे 2. आता प्रश्न क्रमांक 8 पाहूया. इथे बॅट साठी काय आहे? 278. अँड साठी काय आहे? 276. एनईटी साठी नेट साठी 765 आहे. तर त्या सांकेतिक भाषेत बिन हा शब्द कसा लिहाल असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता पहा, बॅट आणि तिघांमध्ये टी कॉमन आहे बघा. तिघांमध्ये टी कॉमन आहे. मग टी तिघांमध्ये कोणतं अक्षर डावीकडे टी कॉमन आहे, उजवीकडे कोणतं कॉमन आहे बरं? उजवीकडे काय कॉमन आहे? इथे 7 आहे, इथे 7 आहे, इथे 7 आहे. म्हणजे टी साठी आपल्याला काय मिळाला? 7. आता पहा, इथे ए आहे, इथे पण ए आहे आणि दोघांकडे कोणता अंक सारखा आहे उजवीकडे? 2 अंक सारखा आहे. म्हणजेच ए बरोबर 2 मिळाला आपल्याला. आता हे लक्षात घ्या. इथे बी उरला, इथे 8 उरला. म्हणजेच बी साठी बी आपल्याला शोधायचा आहे. बी साठी काय मिळालं आपल्याला? 8. इथे बी उरतो, इथे 8 उरलाय उजव्या बाजूला. म्हणजेच बी साठी 8 आहे. ठीक आहे. आता हे बघा, इथे एन उरलाय, इथे काय उरलाय? एन आणि इथे काय आहे? 6. म्हणजेच एन साठी काय आहे? 6. एन साठी काय मिळालं आपल्याला? 6. आता इथे पण एन आहे, 6 आहे, तो गेला. आता ई आहे बघा. ई साठी काय? इथे ई शिल्लक राहतो आणि इथे 5 शिल्लक राहतो. म्हणजे ई साठी काय आहे? 5 आणि ए साठी तर ऑलरेडी आपण 2 शोधलेला आहे पहिलाच. म्हणजेच बिन हा शब्द कसा लिहिला जाईल? 8 5 2 6. परंतु सूचना काय आहे? अक्षरे व चिन्ह यांचा क्रम सारखा असेलच असं नाही. म्हणजे 8 5 2 6 असं असेलच असं नाही. परंतु इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये सेम टू सेम पर्याय दिलेला आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. फक्त सारखं सारखं शोधत चला. उत्तर आपल्याला मिळणार आहे. याला जास्त काही वेळ लागत नाही. 1 मिनिटाच्या आतमध्ये आपण हे उदाहरण सोडून पर्याय रंगून मोकळे होतोय. आता प्रश्न क्रमांक 9 मध्ये काय म्हटलंय बघा. तिसरा प्रश्न आला बरं का ह्या स्वरूपामध्ये. एका भाषेमध्ये काय म्हटलंय? 2 ला 5 म्हटलं, 3 ला 4 म्हटलं, 7 ला 9 म्हटलं, तर 3 अधिक 2 गुणिले 7 म्हणजे किती? 3 ला काय म्हटलेलं आहे? 4 अधिक 2 ला काय म्हटलेलं आहे? 5 गुणिले 7 ला काय म्हटलेलं आहे? 9. मग आता इथं भागोबेवनुसार आपल्या पदावली सोडायची. पहिले गुणाकार करावा लागेल. 9 45 आणि हे अधिक 4. 45 अधिक 4 होतील 49. म्हणजेच 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. एकदम व्यवस्थित शांत चित्ताने सोडवा. आपल्याला हे मार्क 100% 8च्या 8 मिळणार आहे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 10 पाहूया. प्रश्न क्रमांक 10 मध्ये काय म्हटलंय? एका सांकेतिक भाषेत पवनसाठी हे अक्षर आहेत, अंक आहे सॉरी. वजनसाठी हे अंक आहेत, नळसाठी पुढचे अंक आहेत. तर जळजळ हा शब्द कसा लिहाल? जळ जळ. ठीक आहे. आता पहा, परत आता इथे कॉमन पाहूया आपण काय आहे. इथे न कॉमन आहे, इथे तिन्ही ठिकाणी तिन्ही शब्दांमध्ये न कॉमन आलेलं आहे. मग आता उजव्या बाजूला तिघांमध्ये कोणतं अंक कॉमन आलाय बघा. इथे 4 आलाय, इथे 4 आलाय, इथे 4 आलाय. म्हणजेच न साठी आपल्याला काय मिळालेलं आहे? 4 मिळालाय. ठीक आहे. आता या दोघांमध्ये व कॉमन आहे बघा. दोघांमध्ये व कॉमन आहे. मग या दोघांमध्ये कोणता उजव्या बाजूला अंक कॉमन दिसतोय? 5 कॉमन आहे. म्हणजेच आपल्याला व साठी काय मिळालेलं आहे? 5. ठीक आहे. आता इथे काय राहिला? प राहिला. इथे काय राहिला? प. इथे काय राहतो मित्रांनो? प. प साठी आपल्याला काय मिळाला?
इथे प शिल्लक राहिला, इथे 6 शिल्लक राहिला. म्हणजे प साठी आपल्याला मिळाला 6. आता इथे ज राहिलेला आहे, इथे 2 राहिलेला आहे. म्हणजे ज साठी अक्षर मिळाले आपल्याला 2 आणि इथे राहिला ळ बाकी, इथे 7 बाकी राहिला. म्हणजे ळ साठी आपल्याला मिळाला 7. म्हणजे जळजळ हा शब्द कसा लिहिताल? 27, 27 असा. आता सूचना दिलेली आहे, अंक व अक्षरांचा क्रम सारखा असेलच असं नाही. ठीक आहे, काय हरकत नाहीये. उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 27, 27 पर्याय क्रमांक 4 मध्ये हा पर्याय आपल्याला दिसतोय. ठीक आहे. 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. शांत चित्ताने सोडवा, सुटणारे हे. आता 11 आणि 12 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे, की अक्षर व चिन्हांचा तक्ता पाहून पुढील प्रश्नांची उत्तरं लिहा. ठीक आहे. चेहरा हा शब्द कोणत्या चिन्हांनी दाखवाल? आता चेहरा म्हणजे काय आहे? इथे च आहे बघा, च. च कसं लिहिणार आहे बघा, तर च साठी आहे स्टार. च वरती एक मात्रा आहे. ठीक आहे. मात्रा कसा लिहिणार आहेत? तर अशा उभ्या 2 रेषा. ठीक आहे. तर आता पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 मध्ये असं दिसतंय. 2 मध्ये नाही म्हणजे 2 पर्याय बाद झाला आता. आता ह कसा लिहिणार आहे बघा. सर्कल आहे, त्याच्यामध्ये क्रॉस लाईन आहे. तर इथे 1 आणि 3 मध्ये आहे, 4 मध्ये नाही म्हणजे 4 पण बाद झाला. आता 1 आणि 3 चाच विषय राहिला. आता र साठी काय लिहिणार आहे? सर्कल आहे आणि त्याच्यामध्ये ब्लॅक स्पॉट आहे. दोन्ही ठिकाणी आहे. आता च्या पुढे काना आहे पहा आणि काना कसा लिहिला जातोय? तर 2 आडव्या रेषा आणि ते फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणून 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. 11चं आहे पर्याय क्रमांक 1. फक्त व्यवस्थित हे काना मात्रा जे आहे ना हे व्यवस्थित शोधा. बाकी काही जास्त अवघड नाही. आता पहा प्रश्न क्रमांक 12 पाहूया. या चिन्हांनी कोणता शब्द तयार होतो? आता या त्रिकोणसाठी कोणतं चिन्ह आहे पहा? त्रिकोणसाठी काय आहे? ग. काय आहे? ग. आता या आडव्या 2 रेषांसाठी काय आहे? आडव्या 2 रेषांसाठी काना आहे. आता झालं गा. पुढे आहे आयत आहे आणि त्याच्यामध्ये एक ब्लॅक स्पॉट आहे. त्याच्यासाठी आहे ढ. ठीक आहे. ढ साठीचं चिन्ह आहे. गुणिले आहे. गुणिलेसाठी काय आहे? व आणि या उभ्या 2 रेषा म्हणजे काय आहे? मात्रा, एक मात्रा. म्हणजे काय शब्द तयार होईल या चिन्हांपासून? गाढवे. काय चिन्ह तयार होईल? गाढवे. म्हणजे 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. मित्रांनो आता प्रश्न क्रमांक 13 पाहूया. यामध्ये काय म्हटलंय? एका सांकेतिक भाषेत 62 बरोबर 14. ठीक आहे. 62 बरोबर 14. 47 बरोबर 15. 95 बरोबर 23. तर 38 बरोबर किती? असा प्रश्न आहे. आता इथे काय बघा बरं का, 62 बरोबर 14 आहे. आता इथे 6 दुने 12 किंवा 6 2 8 हे लॉजिक लागत नाही. इथे कसं लॉजिक आहे बघा. हे 6 आणि 2 यांची बेरीज आहे बघा. 6 आणि 2 ची किती बेरीज होते? 8. आणि या बेरजेमध्ये हा पहिला अंक आहे ना, तो पहिला अंक मिळवायचा आहे. 8 आणि 6 किती होतील? 14. आलं लक्षात? म्हणजे या दोघा सरळ अंकांची बेरीज करायची. आलेल्या बेरजेमध्ये पहिला अंक मिळवायचा आहे. आपल्याला उजवीकडची संख्या मिळणार आहे. आता हे 47 पाहूया. 4 आणि 7 सरळ बेरीज करूया. 4 आणि 7 किती झाले? 11. 11 मध्ये हा 4 मिळवायचा आहे. 11 आणि 4 किती झाले? 15 जुळलं. आता हे 95चं बघा सरळ बेरीज आहे. 9 आणि 5 14 आणि या 14 मध्ये हा पहिला अंक मिळवा. 14 आणि 9 किती होतील? 23. आता उत्तर काढायचं आपल्याला 38 बरोबर किती विचारले? मग यांच्या दोघांची बेरीज होईल 3 आणि 8 11 आणि 11 मध्ये हा पहिला 3 मिळवा. 11 अधिक 3 14. म्हणजेच 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 14. काय ट्रिक होती याच्यामध्ये? दोन्ही दिलेल्या दोन्ही डाव्या बाजूचे अंक जे 2 दिले होते त्यांची सरळ सरळ बेरीज होती आणि आलेल्या बेरजेमध्ये पहिला अंक मिळवायचा होता. आता असं येऊ शकतं की उजव्या बाजूचा अंक मिळवायचा आहे. त्याच्यामुळं उदाहरण असं आलं की सोडवताना या ट्रिकचा वापर करा. प्रश्न क्रमांक 14 मध्ये काय म्हटलं मित्रांनो? एका सांकेतिक भाषेत 6 बरोबर 14, 7 बरोबर 17 व 3 बरोबर 5. 3 बरोबर काय म्हटलंय? 5. म्हणजे 4 आणि 5 साठी काहीही दिलेलं नाही. तर 4 बरोबर किती? असं आता विचारलेलं आहे. आता जे पहिलं आपण उदाहरण सोडवलेलं होतं ना, ती ट्रिक आहे. इथं बघा 3 चा फरक आहे. 17 तून 3 गेले 14. मग आता 5 साठी काय होईल? 14 तून 3 गेले 11. 4 साठी काय होईल? 11 तून 3 गेले 8 आणि 3 साठी काय आहे? 8 तून 3 गेले 5 जुळलं. म्हणजेच 4 बरोबर किती? तर 4 बरोबर 8. म्हणजे 3 च्या फरकानं आलेल्या ह्या संख्या आहेत. 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8. म्हणजे या ट्रिक्ससाठी या
हे जे ट्रिक आहे ना 3-3च्या फरकाचं हे दुसरं उदाहरण आलेलं आहे. असं उदाहरण आपल्याला येऊ शकतं. त्याच्यामुळं व्यवस्थित सोडवा. आता प्रश्न क्रमांक 15 मध्ये काय म्हटलंय? कमलसाठी हे चिन्ह आहे, नमकसाठी पुढे चिन्ह आहे, कलईसाठी हे चिन्ह आहे. तर यमन हा शब्द कसा लिहाल? ठीक आहे. आता परत तिघांमध्ये क आलाय बघा. तिघांमध्ये क आलाय. मग तिघांमध्ये कोणतं चिन्ह कॉमन आलंय? सर्कल कॉमन आलेला आहे. म्हणजे क साठी आपल्याला मिळाला सर्कल. आता दोघांमध्ये म आले बघा कॉमन. दोघांमध्ये म कॉमन आले आणि दोघांमध्ये सर्कल आणि त्याच्यामध्ये ब्लॅक स्पॉट हे कॉमन आलंय. म्हणजे म साठी चिन्ह होईल मित्रांनो सर्कल आणि त्याच्यामध्ये ब्लॅक स्पॉट. म साठीचं चिन्ह आपल्याला मिळालं. ठीक आहे. आता इथे ल तर नाहीच आहे कुठं. परंतु आपल्याला य शोधायचं आहे ना. मग आता बघा इथे ल आहे. इथे ल आहे दोघांमध्ये आणि दोघांमध्ये काय कॉमन आहे? चौरस. म्हणजे आपल्या ल साठी मिळाला चौरस. परंतु ल चा आपल्याला काही इथे उपयोग नाही. आता इथं ए उरलाय बघा शेवटच्या शब्दामध्ये ए उरलाय. इथे ए उरलाय आणि उजव्या बाजूला त्रिकोण उरलाय. म्हणजे ए साठी आहे त्रिकोण. आता न आपल्याला शोधायचं आहे. या दुसऱ्या शब्दामध्ये इथे न उरलाय आणि चिन्ह उरलंय चौरस आणि त्याच्यामध्ये ब्लॅक स्पॉट. म्हणजे यमन कसा लिहिला जाईल? त्रिकोण, नंतर सर्कल आणि त्याच्यामध्ये ब्लॅक स्पॉट आणि चौरस आणि त्याच्यामध्ये ब्लॅक स्पॉट. ठीक आहे. आता हे आपल्याला कुठं दिसतंय का याच्यामध्ये? तर नाही दिसत. इथे काय म्हटलंय अक्षर व चिन्हांचा क्रम सारखा असेलच असं नाही. परंतु ही 3 चिन्ह कोणत्या पर्यायामध्ये आहेत ते आता आपल्याला शोधायचं आहे. इथे सर्कल आहे, त्याच्यात ब्लॅक स्पॉट आहे, चौरस आहे, त्याच्यात ब्लॅक स्पॉट आहे आणि त्रिकोण पण आहे. म्हणजे ही चिन्ह आपल्याला कुठं मिळतायत? पर्याय क्रमांक 3 मध्ये. ती कुठंच नाही बघा. 1, 2, 4 मध्ये कुठंच नाही. 3 मध्ये आहेत. म्हणजे 15 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. डाव्या बाजूचे सारखे-सारखे अक्षर आणि उजव्या बाजूचे सारखे-सारखे चिन्ह काढून आपल्याला या ट्रिक्सनं हे उत्तर आपल्याला काढायचं आहे. एकदम सोपी ट्रिक आहे. 16चा आणि या प्रकारचे जास्त उदाहरणं विचारले गेले आहेत या 36 मध्ये. आता इथे बघा कमड आहे, कनम आहे, नकड आहे. तर मनड हा शब्द कसा लिहाल? मनड हा शब्द कसा लिहाल? आता तिघांमध्ये क कॉमन आलाय बघा. तिघांमध्ये क कॉमन आलाय आणि तिघांमध्ये कोणतं चिन्ह कॉमन आलंय बरं? हे बघा बिगर द्याचं चिन्ह आहे ना, हे बिगर द्याचं चिन्ह कॉमन आलेलं आहे. म्हणजे क साठी हे चिन्ह झालं. ठीक आहे. आता या दोघांमध्ये म कॉमन आहे बघा म. आणि मग कोणतं चिन्ह दोघांमध्ये कॉमन आहे? हे स्मॉलर दॅनचं चिन्ह कॉमन आहे बघा. म साठी कोणतं चिन्ह मिळालंय? हे स्मॉलर दॅनचं चिन्ह मिळालेलं आहे. आता इथे ड बाकी आहे आणि इथे आता हा व्ही सारखं चिन्ह बाकी आहे. म्हणजे व्हीचं पण चिन्ह आपल्याला म्हणजे ड चं पण चिन्ह आपल्याला मिळालं. ड साठी व्ही आहे. आता फक्त राहिला न. इथे आहे न एकटा उरला आणि इथे हे चिन्ह उरलेलं आहे. म्हणजे न साठी पण चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे. आता हे पुढे काय बघायची गरज नाही किंवा तेच चिन्ह इकडे आहेत. तर मनड साठी आपल्याला चिन्ह मिळालेत. आता हे चिन्ह आहेत का प्रॉपर? तर सुरुवातीला हे चिन्ह आहे. तर नाही दिसत आहे. सूचना दिलेल्या आहे. अक्षर व चिन्हांचा क्रम सारखा असेल असं नाही. आता ही 3 चिन्ह आपल्याला बघायची आहेत. ठीक आहे. इथे बघा चौथ्या पर्यायामध्ये हे चिन्ह आलंय. परत व्ही पण आलेला आहे पहा. परंतु हा आलेला नाही. म्हणजे हे बाद होईल. हे बाद होईल. आता इथे बघा, इथे सुद्धा व्ही आलेला नाही. म्हणून हा 2 नंबरचा पर्याय पण बाद होईल. आता 3 नंबरला पाहूया. 3 नंबरला हे चिन्ह आहे. व्ही पण आहे आणि स्मॉलर दॅनचं पण चिन्ह आहे. म्हणजे 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. इथे स्मॉलरचं चिन्ह नव्हतं स्मॉलर दॅनचं. एक पर्याय पण बाद होईल. 1, 2, 4 बाद होतील. 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एकदम सोपा प्रकार आहे मित्रांनो. परत-परत सांगतोय. याचे मार्क हातचे जाऊ देऊ नका. आता प्रश्न क्रमांक 17 आणि 18 साठी काय पहा. इथे काय म्हटलंय? त्रिकोण वजा. तर त्रिकोणासाठी काय आहे बरं? त्रिकोणासाठी आहे 9 वजा आहे. इथे आयतासाठी काय दिलेलं आहे बरं? 3 दिलेलं आहे. आयतसाठी 3 पुढे गुणिले आहे. गुणिले अधिकसाठी काय आहे? 0 आणि पुढे गुणिले अधिकसाठी काय आहे? 0 पुढे आहे अधिक आणि गुणिलेसाठी काय आहे बरं? 6. आता आपल्याला पदावली मिळालेली आहे. आता सोडवूया. पहिला गुणाकार करूया. 3 0 0. आता 9 वजा 0 9 होतील आणि पुढे येईल 9 अधिक 6 15. म्हणजे या 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 15. आता 18वा प्रश्न सोडवूया. इथे हा उलटा त्रिकोण दिलेला आहे. उलट्या त्रिकोणाचं काय चिन्ह आहे बरं? उलट्या त्रिकोणासाठी काय अंक आहे? 5 अधिक 2 उभ्या रेषांसाठी काय आले मित्रांनो? 7. 5 अधिक 7 झाला आता. वजा त्रिकोण आहे. त्रिकोणासाठी काय आहे? 9 आहे. त्रिकोणासाठी 9 आहे. भागिले आयत आहे. आयतासाठी काय आहे? 3. पदावली मिळाली आपल्याला. पहिल्यांदा भागाकार करायला लागेल. 3 त्रिक
9. 2 गेले, 3 राहिला आता. 5 आणि 7 12. 12 वजा 3 9. 12 वजा 3 9. म्हणजेच 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 9. मित्रांनो आता प्रश्न क्रमांक 19 सोडूया. तोच फॉर्मॅट आलाय बघा. व, स, न हा शब्द कसा लिहा? बघा आता तिघांमध्ये काय कॉमन आलंय? न, न आणि न. तर तिघांमध्ये कोणता अंक कॉमन आलाय बघा? 1, 1 आणि 1. म्हणजे न साठी आपल्याला मिळाला 1. आता इथे म आहे आणि शेवटी पण म आहे आणि दोघांमध्ये कोणतं अंक कॉमन आहे मग? 4. म्हणजे म साठी आपल्याला मिळाला 4. आता काय राहतोय बरं? इथं व शिल्लक राहिला आणि 3 शिल्लक राहिला. म्हणजे व साठी आपल्याला मिळाला 3. आता इथे द आहे, इथे पण द आहे आणि उजव्या बाजूला कोणता अंक कॉमन आहे? 7. म्हणजे द साठी आपल्याला मिळालं 7. आता स बाकी राहिला. कारण की वसनमध्ये स बाकी आहेत आपल्याला. इथे डाव्या बाजूला स बाकी आहे. इथे उजव्या बाजूला 9 बाकी आहे. म्हणजे स साठी मिळाला आपल्याला 9. आता आपल्याला उत्तर शोधायचंय. 3, 9, 1 कुठे आहे बरं? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 20 आता पाहूया. एका सांकेतिक भाषेत आता हा नवीन फॉर्मॅट आला बरं का. आतापर्यंत हा फॉर्मॅट नव्हता. 246 ही संख्या अशी लिहितात, तर त्याच भाषेत 579 ही संख्या कशी लिहिली जाईल? आता इथे बघा कसं आहे, या 2 आणि 4चा गुणाकार बघा कसा येईल? 246 आहे ना, हे बघा आता या दोघांचा गुणाकार करूया. बेचोक 8. ठीक आहे. आता या 4 आणि 6चा गुणाकार करूया. या दोघांमध्ये ना 2-2 चा फरक आहे या संख्यांमध्ये. आता 4 आणि 6चा फरक 4 आणि 6चा गुणाकार करूया. 4 6 हे 24. 8 मिळाले, 24 मिळाले. आता या 6च्या पुढे कोणती संख्या येईल बरं? 2 अन् 2 4, 4 अन् 2 6, 6 आणि 2 8. 8 6 हे 48. म्हणजे मित्रांनो इथे ही क्लुप्ती आहे. मग तसंच इथं आता इथे पण 2-2 चा फरक आहे. म्हणजे पुढे काय येईल इथे 5 अन् 2 7, 7 अन् 2 9, 9 अन् 2 11. मग आता 579चं कसं होईल? पहिल्या 2 अंकांचा गुणाकार करा. 5 7 35. आता पुढे 5 आणि 7 झाला. आता 7 आणि 9चा करा. 9 7 63. आता 9च्या पुढे काय आहे? तर 11 आहे. 9 आणि 11चा गुणाकार होईल 11 9 99. मग आता आपल्याला काय शोधायचंय? 35, 63 आणि 99. कुठे आहे? 35, 63, 99 पर्याय क्रमांक 2 मध्ये. 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो प्रश्न क्रमांक 21 आणि 22 साठी सूचना काय दिलेली आहे? पहिले जे उदाहरण आपण सोडवले ना, ते फक्त एक वाक्य दिलेलं होतं. इथं काय दिलंय? फक्त तक्ता दिलेला आहे. बाकी वेगळं काही नाहीये. आणि 21 आणि 22 आता हे पेपर मधले प्रश्न क्रमांक वेगळे आहेत. आता आपल्या याच्यानुसार 21 आणि 22 हा प्रश्न आहे. तर यू या अक्षरासाठी कोणतं चिन्ह येईल? आणि टॉप हा शब्द कसा लिहाल असं विचारलंय. आता तिघांमध्ये कॉमन आलाय टी. तिघांमध्ये कॉमन काय आलाय? टी. आणि तिघांमध्ये कॉमन काय आलाय? त्रिकोण. म्हणजे टी साठी झाला त्रिकोण. संपला विषय. इथे टी साठी आपल्याला त्रिकोण मिळाला. आता इथे बी आहे. शेवटी बी आहे आणि दोघांमध्ये काय कॉमन आहे? तर डार्क रंगवलेला हा सर्कल कॉमन आहे. आता पहिल्या बट मध्ये शिल्लक राहिला यू, खाली चिन्ह शिल्लक राहिलं चौरस. म्हणजेच यू साठी आपल्याला काय मिळालं? चौरस. म्हणजे 21चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. यू साठी आपल्याला काय मिळालंय? चौरस. आता हे बघा मित्रांनो, इथे ए आहे, शेवटी पण ए आहे आणि दोघांमध्ये हे जे चिन्ह आहे ना, ए साठी कसं आणि हे अशा पद्धतीचं चिन्ह आहे. आता शिल्लक काय राहिलंय? एचं पण चिन्ह आपल्याला मिळालं. टॅब मध्ये शिल्लक राहिला पी आणि इथे काय शिल्लक राहतोय? उलटा त्रिकोण. म्हणजेच पी साठी आपल्याला काय मिळालाय? उलटा त्रिकोण. परंतु कसा आहे तो? डार्क केलेला आहे. आता पहा, टॉप साठी आपल्याला त्रिकोण आणि हा उलटा रंगवलेला त्रिकोण मिळालंय. आता गंमत अशी आहे, की याच्यामध्ये ओ कुठंच नाहीये. बट, टॅप आणि बॅट मध्ये ओ नाहीये. आता ओ साठी चिन्ह आपल्याला शोधायचंय. आता पहिलं हे बघा, हा सुलटा आणि उलटा रंगवलेला त्रिकोण कुठे नाहीये ते बघा. पर्याय क्रमांक 2 मध्ये नाही. पर्याय क्रमांक 2 आता बाद करून टाकूया. ठीक आहे, बाद करून टाकूया. आता हे बघा, इथे पण ते चिन्ह आहे. इथे पण उलटा आणि सुलटा त्रिकोण आहे. शेवटी सुद्धा आहे. आता लॉजिक काय लावायचं ते बघा. डार्क रंगवलेला पहिल्या पर्यायामध्ये आहे. डार्क रंगवलेला सर्कलचा अर्थ आहे बी. पर्याय क्रमांक 1 बाद झाला. आता इथे आहे हा हे चिन्ह आहे.
या चिन्हाचा अर्थ होतो ए, म्हणजे हा सुद्धा बाद झाला. म्हणजे शिल्लक राहतो पर्याय क्रमांक 4, म्हणजे ओ साठी कोणतं चिन्ह आहे? हा आयत दिलेला आहे किंवा चौकोन दिलेला आहे. म्हणजेच 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 23 पाहूया. काय म्हटलं या प्रश्नामध्ये? एका सांकेतिक भाषेत कॅटसाठी ही अक्षर आहेत, मेनसाठी ही अक्षर आहेत आणि डॉगसाठी ही अक्षर आहेत. तर त्याच भाषेत ऑक्सचा विरुद्ध लिंगी शब्द कसा लिहाल? आता हे बघा, आतापर्यंत आपण अनेक उदाहरणं सोडवली, की डाव्या बाजूची सारखी अक्षरं किंवा सारखे अंक, उजव्या बाजूचे सारखे अक्षर किंवा अंक किंवा चिन्ह आणि मग ते आपण टॅली करून त्या अक्षरासाठी ते अंक किंवा अंकासाठी ते चिन्ह आपण ठरवलेलं होतं. इथं बघा, इथं कॅट आलाय. इथं मेन आला डाव्या बाजूला, इथं डॉग आलाय. एक पण अक्षर सारखं नाही. म्हणजे ती पद्धत इथं लागू होणार नाही. इथे आपल्याला आता अल्फाबेट्सचा वापर करायला लागणार आहे. ए-बी-सी-डी-ई, एफ-जी-एच-आय-जे, के-एल-एम-एन-ओ, पी-क्यू-आर-एस-टी, यू-व्ही-डब्ल्यू-एक्स-वाय. आता इथे आपल्याकडे ते नव्हती ए टू वाय पर्यंत अल्फाबेट्स. परंतु पेपरमध्ये हे ऑलरेडी प्रिंट असतात. तो वेळ तुमचा लिहिण्याचा तिथे वाचणार आहे. आता प्रश्न काय विचारला त्याकडे जाऊया. ऑक्स, ऑक्स म्हणजे बैल. याचा विरुद्ध लिंगी शब्द आहे गाय. गाय म्हणजेच काऊ. तर काऊसाठी आपल्याला अक्षरं शोधायची आहेत. आता हे बघा, ही आहे इकडची डावी बाजू आणि इकडे आहे अल्फाबेटची उजवी बाजू. सी, सी कितव्या क्रमांकाला आहे? तिसऱ्या क्रमांकाला. सी आहे तिसऱ्या क्रमांकाला. ठीक आहे. आता डब्ल्यू जो आहे ना मित्रांनो, हा डब्ल्यू, तो डब्ल्यू उजवीकडनं तिसऱ्या क्रमांकाला आहे. हा ए आहे ना कॅट मधला, तो डावीकडनं पहिल्या क्रमांकाला आहे आणि वाय हा डावीकडनं पहिल्या क्रमांकाला आहे. आता टी बघा, टीचा क्रमांक किती आहे डावीकडून? तर ई-जे-ओ-टी-वाय ही अक्षर आहे ना, लक्षात ठेवा. ई म्हणजे 5, जे म्हणजे 10, ओ म्हणजे 15, टी म्हणजे 20 आणि वाय म्हणजे 25. ई-जे-ओ-टी-वाय. आता हा टी कितवा आहे? तर तो 5, 10, 15, 20. टी आहे 20वा. आता इथे ई कितवा आहे बघा? 5, 10, 15, 20 आणि 21. इथे थोडी काहीतरी मिस्टेक आहे. परंतु आपण पुढे पाहूया. इथे 20 नाहीये, 21वा आला. इथे एफ पाहिजे होता ॲक्चुअली. इथे ई आलेला आहे. आता पुढे पाहूया. मेन. मेन बरोबर एम-यू-एल. एम-यू-एल. ठीक आहे. आता हे बघा, यम हा डावीकडनं 13वा आहे आणि यम हा उजवीकडनं सुद्धा 13वा आहे. कारण की यम हे मधलं अक्षर आहे. 25 मध्ये हे मधलं अक्षर आहे. आता ई बघा, ई चा क्रमांक आहे डावीकडनं 5वा. यू चा क्रमांक आहे डावीकडनं 5वा. एन चा क्रमांक किती आहे? तर 14वा आहे. एमच्या पुढे एनचा क्रमांक आहे 14वा आणि एल चा क्रमांक किती आहे? 5, 10, 11, 12, 13, 14. ठीक आहे. एल चा क्रमांक आहे 14. हे जुळतंय. इथे थोडंसं काही दिक्कत आहे. बघूया आपण ते. पुढं आता काय आलंय? डॉग. डॉग बरोबर काय आहे? व्ही-के-एस. आता डी, डी चा क्रमांक डावीकडनं 4 आहे. व्ही चा क्रमांक उजवीकडनं 4 आहे. ओ चा क्रमांक डावीकडनं किती आहे? 15वा आहे. आणि के चा उजवीकडनं क्रमांक किती आहे? 5, 10, 15वा आहे. ठीक आहे. जी चा क्रमांक डावीकडनं किती आहे? 7वा आहे. आणि एस चा क्रमांक उजवीकडनं किती आहे? हे 5 आणि इथे 2, 7. ठीक आहे. म्हणजेच आता काऊसाठी आपल्याला अक्षरं शोधायची आहेत. इथेच फक्त क्रम विस्कळीत आहे, परंतु ती टाइप मिस्टेक सुद्धा असू शकते. तिथे एफ ऐवजी ई टाइप झालेला असू शकतो. आता काऊसाठी आपल्याला अक्षरं शोधायची आहेत. आता काऊ सी चा क्रमांक डावीकडनं कितवा आहे? तिसरा. मग उजवीकडनं तिसरं काय आहे? डब्ल्यू. उजवीकडनं तिसरं काय आहे? डब्ल्यू. आता ओ चा डावीकडनं क्रमांक कितवा आहे? 15वा. ओ चा क्रमांक आहे 15वा. मग उजवीकडनं 15वा काय आहे? 5, 10, 15. उजवीकडनं 15वा आला के. काय आला? के. डब्ल्यू के आपल्याला मिळालं. परत व्यवस्थित लिहूया. के आला. आता हा डब्ल्यू तो डावीकडनं कितवा आहे? इथे 20, 21, 22, 23. डावीकडनं तो आहे 23वा. मग आता उजवीकडनं 23वा काय आहे? इथपर्यंत 20 झाले. 21, 22, 23. इथे आहे सी. तर WKC असं काऊ लिहिलं जाईल. WKC. कुठं आहे WKC? पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. ठीक आहे. या स्वरूपातलं हे पहिलंच उदाहरण आतापर्यंत आपण पाहिले. प्रश्न क्रमांक 24 कडे आता जाऊया. बघा डी. डी म्हणजे काय आहे? 5. अधिक डब्ल्यू म्हणजे काय आहे? 9. भागिले पी म्हणजे काय आहे? 3. वजा आता कंसामध्ये एन म्हणजे काय आहे?
6 अधिक यल म्हणजे काय आहे 2 बरोबर किती? आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, पहिलं आपल्याला कंस सोडवावा लागणार आहे. तर कंसमध्ये काय होईल 6 अधिक 2 ते होतील 8 वजा 8 होतील. आता 9/3 आहे कंसाच्या बाहेर भागाकार पहिला करावा लागेल. 3 त्रिक 9 आणि उरतात काय इथे 5 अधिक 3 वजा 8 आता ठीक आहे. 5 आणि 3 8, 8 वजा 8 0. शून्यासाठी काय आहे मित्रांनो आर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे आर. 24 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आर. जाऊया आता पुढे. प्रश्न क्रमांक 25 मध्ये काय म्हटलंय? दगड. दगड बरोबर दरफगड. पुढे आहे गुलाब. दगड हा शब्द कसा लिहितात? दरफगड. गुलाब हा शब्द कसा लिहितात? गुरफुलाब. पिवळा हा शब्द पिरपिवळा. पिवळा हा शब्द कसा लिहितात? पिवळा. तर त्याच भाषेत नूतन हा शब्द कसा लिहिला जाईल? तुम्ही बघा दगड, दगड कॉमन आहे. गुलाब, गुलाब कॉमन आहे इथं. म्हणजे इकडे आहे ते. पिवळा, पिवळा. फक्त मध्ये काय आलंय? रफ हे अक्षर आलेलं आहे. म्हणजेच इथे पण आपल्याला नू आणि तन असंच लिहायला लागेल. मध्ये फक्त आता र आणि फ ही अक्षर आपल्याला द्यायची आहेत. परंतु एक बदल आहे बघा. इथे एक ट्रिक आहे. इथे काय आलाय? रफ शब्द आलाय. कारण की इथे या पहिल्या द ला ना काना, ना मा काहीच नाहीये. त्याच्यामुळे इथे रफ आहे तसं लिहिलं. इथे बघा या गुलाब मधल्या पहिलं जे अक्षर आहे ना, त्याला पहिला उकार आलेला आहे. म्हणून इथं फ ला काय दिलेलं आहे बघा, उकार दिलेला आहे. इथे पिवळामध्ये या पी ला पहिली वेलांटी आलेली आहे. इथे फ ला पहिली वेलांटी आलेली आहे. मग आता इथे काय होईल? पहिलं अक्षर न ला दुसरा उकार आलाय. म्हणजेच फ ला दुसरा उकार द्यावा लागेल. म्हणजे नूतन कसं लिहिलं जाईल या भाषेमध्ये? नूरफुतन. नूरफुतन. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर होईल. नूरफुतन. ठीक आहे? 25 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 26 कडे जाऊया आता. एका सांकेतिक भाषेत 35 कसा लिहिला जातोय बघा. 3, 4, 5. 28 कसा लिहिला जातोय? 4, 16, 8. 29 कसा लिहिला जातोय? 2, 49, 9. तर 58 बरोबर किती? आता इथं आपल्या लक्षात येते बरं का मित्रांनो. हे बघा. इथे इथे कळतंय आपल्याला थोडंसं लगेच लिंक लागते बघा. आता बघा इथे क्लुप्ती कशी आहे? 35 बरोबर 345. कसं आहे बघा बरं ते? 35 बरोबर 345. हा 3 आणि हा 5 आहे. 3 पहिल्या क्रमांकावर आहे तसाच लिहिला आणि हा 5 शेवटी लिहिलाय. या 5 मधून 3 कमी करायचे आहेत. किती उरतात? 2. किती उरतात? 2 आणि त्या 2चा दुप्पट करायचे आहे. बेदुनी 4 ते मध्ये आलेला आहे. ठीक आहे? पहिला आणि दुसरा अंक जो आहे ना, तो तसाच सुरुवातीला आणि शेवटी लिहायचा आहे. त्यांचा फरक काढून फरकाची दुप्पट मध्ये लिहायची आहे. आता 48 कसं लिहिलंय बघा. सुरुवातीला 4, शेवटी 8 आणि दोघांमधला फरक किती आला? 4 आणि इथे 16 आहे. इथे 16 आहे. म्हणजे दुप्पट नाही मित्रांनो, दुप्पट नाहीये. 2चा वर्ग आहे. म्हणजे 4चा वर्ग किती आला इथे? 16. इथे दुप्पट नाही सॉरी, इथे वर्ग करायचा आपल्याला. आता 29 कसं आहे ते बघा. 2 सुरुवातीला 9 शेवटी. आता या 9 आणि 2चा फरक किती आहे? 7 आणि 7चा वर्ग आहे 49. आलं इथे 49. तसंच आता 58 कसं लिहिणार? तर सुरुवातीला 5 शेवटी 8 दोघांचा फरक आहे 3 आणि 3चा वर्ग आहे 3 त्रिक 9 5 9 8 असं लिहिलं जाईल. 26 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता 27 आणि 28 साठी सूचना दिलेली आहे. ठीक आहे. काय सूचना आहे? चिन्ह दिलेले आहेत बघा. आता जे जास्त उदाहरणं सोडवली ना आपण त्या प्रकारचं आहे. सारखं शोधायचंय आपल्याला. आता बघा इथे 6 आहे, इथे 6 आहे. आणि वरती चिन्ह कोणतं सारखं आलंय बरं दोघांमध्ये? चिन्ह सारखं आलंय सर्कल आणि त्याच्यामध्ये रेषा प्लस चिन्ह. म्हणजे 6 साठी चिन्ह मिळालं आपल्याला सर्कल आणि प्लस. ठीक आहे. आता बघा इथं काय आलेलं आहे बघा. इथे हे चिन्ह आलंय चौरस. मग दोघांमध्ये कॉमन अंक कोणता आलाय? 2. म्हणजे 2 साठी आपल्याला चौरस आणि त्याच्यामध्ये ह्या प्लसचं चिन्ह आपल्याला मिळालं. आता त्रिकोणासाठी काय चिन्ह मिळेल आपल्याला? 5. 5 साठी काय मिळालंय? त्रिकोण. ठीक आहे. म्हणजे इथे त्रिकोण आहे ना, त्रिकोणसाठी 5 मिळाला. 27 मधला इथे हे सांकेतिक भाषेत या चिन्हासाठी कोणते अंक येतील? त्रिकोणासाठी 5 मिळाला. चौरस आणि त्याच्यामध्ये प्लस आहे त्यासाठी 2 मिळाला. आता स्टार शोधायचा आपल्याला. इथे बघा दुसऱ्यामध्ये स्टार आहे, तिसऱ्यामध्ये पण स्टार आहे आणि तिथे कोणतं कॉमन अंक येतोय? 9 आणि 9 म्हणजे स्टारसाठी मिळाला आपल्याला 9 म्हणजे
यासाठी 952 हे अंक असतील. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर होईल. आता आपल्याला स्टारसाठी काय मिळालंय मित्रांनो? रंगवलेल्या स्टारसाठी काय मिळवलंय? 9 मिळालेला आहे. आता इथे आपल्याला या उदाहरणामध्ये या किमती टाकायच्यात. या चिन्हासाठी काय मिळालं आपल्याला? 6 अधिक या चिन्हासाठी काय मिळालंय? 2 गुणिले या रंगवलेल्या चिन्हासाठी अजून आपल्याला काय मिळालेलं नाही. वजा इथे बाकी ठेवावं लागेल आपल्याला. गुणिले नंतर इथे रिकामी जागा ठेवूया. वजा स्टारसाठी काय मिळालेलं आपल्याला मित्रांनो? 9 मिळालेला आहे. आता हा डार्क सर्कल आपल्याला शोधायचा आहे. बघा इथे काय शिल्लक आहे? 3 आणि इथे शिल्लक काय आहे? डार्क सर्कल. म्हणजे डार्क सर्कलसाठी आपल्याला काय मिळणार आहे? 3. आता आपलं पूर्ण उदाहरण तयार झाले, पदावली तयार झाली. पहिलं आपलं गुणाकार करायला लागेल. 3 दुने 6, 6 आणि हे 6 किती होतील? 12. 12 वजा 9 किती होतील? 3. 12 वजा 9 होतील 3 आणि 3 साठी कोणतं चिन्ह आलंय बरं? 3 साठी कोणतं चिन्ह आलेलं आहे? तर 3 साठी म्हणजे या डार्क सर्कलसाठी 3 चिन्ह आलेलं आहे. म्हणजेच उत्तर होईल उत्तर 3 जे आलंय ना, 3 साठी कोणतं चिन्ह आहे? डार्क सर्कल. म्हणजे 28 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. जाऊया आता पुढे प्रश्न क्रमांक 29 कडे. एका सांकेतिक भाषेमध्ये 25 बरोबर 532, 27 बरोबर 725, 34 बरोबर 413 असे लिहितात. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये 14 ही संख्या कशी लिहाल? बघा आता मगाशी सारखंच आहे. फक्त इथं उलट आहे बघा आता. मगाशी आपण अ, हे दिलेली संख्या जी होती ना, त्यातला पहिला अंक सुरुवातीला आणि शेवटचा अंक शेवटी लिहिला होता. इथं मात्र उलट आहे. 25 कसा लिहिलाय बघा. हा 5 सुरुवातीला लिहिलाय, हा 2 शेवटी लिहिलाय आणि या 5 मधून 2 गेले. किती उरले? 3. त्यांचा फरक मध्ये लिहिला आहे. झालं? आता 57 कसं लिहिलंय? हा 7 सुरुवातीला, हा 5 शेवटी. दोघांमधला फरक 2 इथे आलाय. जुळलं? आता 34 कसं लिहिलंय? 34 बरोबर काय लिहिलंय? हा 4 अगोदर, हा 3 शेवटी. दोघांमधला फरक 4तून 3 गेला 1 इथे आलाय. मग आता 14 लिहिणं काय अवघड आहे का? 4 सुरुवातीला घ्या, 1 शेवटी घ्या. 4तून 1 गेला 3 म्हणजे 14 कसं लिहिलं जाईल? 431. 29 चं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 431. आता जाऊया पुढे प्रश्न क्रमांक 30 कडे. आता हे अशा स्वरूपाचं पहिलंच उदाहरण आलंय बघा. एका सांकेतिक भाषेमध्ये बरोबर 26 आहे. डावी बाजू बरोबर 23 आहे. डावी बाजू बरोबर 47 आहे. तर या सांकेतिक भाषेमध्ये हे कसं लिहाल? आता इथं बघा मित्रांनो, तुमचं जर लक्ष या छेदाकडे गेलं आणि या 4 कडे गेलं ना, तर लक्षात येईल तुमच्या. आता याचा बघा आपण विचार करूया. 5 आणि 4 चा गुणाकार करूया. 5 चोक 20. या 3 चा आणि अंशाचा गुणाकार करूया. 3 दुने 6. दोघांची बेरीज किती होईल? 20 आणि 6 26. जुळलं का उजव्या बाजूचं? तसंच आता इथं पण करूया बघा. या 7 चा आणि 3 चा गुणाकार करूया. 7 त्रिक 21. या 1 चा आणि अंशाचा म्हणजे 2 चा गुणाकार करूया. बे एक बे. दोघांची बेरीज केली किती येईल? 23. जुळलं? आता तसंच आता काय उत्तर काढणं अवघड नाहीये. बघा 7 आणि 5 चा गुणाकार करूया. 7 5 35. या 2 आणि 6 चा गुणाकार करूया. बेसाही 12. दोघांची बेरीज होईल 47. जुळलं? आता उत्तर काढणं काहीच अवघड नाहीये. 7 आणि 6 चा गुणाकार करा. 7 गुणिले 6 7 6 42. या 2 चा आणि 5 चा गुणाकार करा. बे पंचे 10 आणि 42 आणि 10 किती होतील मित्रांनो? 52. पर्याय कुठं आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे 52. 30 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. असं उदाहरण सुद्धा येऊ शकतं. मग या ट्रिक्सचा आता तिथं वापर करा. प्रश्न क्रमांक 31 बाद पद्धत आपल्याला वापरायची आहे. ठीक आहे. बघा इथे सी आलाय, इथे सी आलाय. दोघांमध्ये कॉमन काय आलाय बरं? इथे 4 आलाय, इथे 4 आलाय. म्हणजे सी साठी आपल्याला काय मिळालंय? 4. आता ही पद्धत आहे म्हणजे सारखं-सारखं शोधून आपल्याला सारखे अक्षर, सारखे अंक किंवा चिन्ह शोधून आपल्याला उत्तर काढायचंय. विचारलंय काय? गोट हा शब्द कसा लिहाल? G-O-A-T गोट कसा लिहाल? आता सी साठी मिळालं 4. आता बघा इथे काय आहे? W आहे. इथे W आहे. म्हणजे इथे कॉमन काय दोघांमध्ये? पहिल्यामध्ये 2 आहे, शेवटी पण 2 आहे. म्हणजेच आपल्याला W साठी मिळाला 2. W साठी मिळाला 2. आता इथे पहिल्यामध्ये काऊमध्ये ओ शिल्लक राहिला आणि उजव्या बाजूला पहिल्यामध्ये 7 शिल्लक राहिला. म्हणजे ओ साठी आपल्याला मिळाला 7. ओ चा प्रश्न मिटला. आता पुढे चला. इथे काय आहे? इथे टी आहे कॅटमध्ये आणि शेवटी वेटमध्ये टी आहे. दोघांमध्ये कोणतं कॉमन अंक आहे? 8 कॉमन आहे. म्हणजे टी साठी मिळाला आपल्याला 8. आता मित्रांनो इथे बघा, इथे ए शिल्लक राहिला, इथे 6 शिल्लक राहिला. म्हणजे ए साठी आपल्याला मिळाला 6. काय मिळालेलं आहे? 6. आता इथं जी
जी साठी तर काही म्हणजे जी अक्षरच नाहीये. आता पाहूया 7, 6, 8 कुठं मिळतात बरं मित्रांनो आपल्याला 7, 6, 8 कुठं दिसतायत? ते फक्त पहिल्या पर्यायामध्ये आहेत. इथे 7, 6, 8 अक्षर व अंकांचा क्रम सारखा असेलच असे नाही. ठीक आहे. 7, 6, 8 इथे पण आहे, इथे पण आहे, इथं नाहीये म्हणून हा पर्याय काय होईल? बाद होईल. आता आता बघा आपल्याला काय काढायचंय? जी साठीचं अक्षर आपल्याला शोधायचं आहे. जी साठी शोधायचंय. आता 4 इथे बघा हा 4 कोणासाठी आलाय? सी साठी आलेला आहे. म्हणजे पहिला पर्याय होईल आता बाद. आता इथे बघा 1 कोणासाठी आलेला आहे का बरं? 1 साठी कोणतंच चिन्ह नाही. म्हणजे हे आपलं उत्तर होऊ शकतं बरं का. आता इथे काय आलंय? 5 आहे बघा. बघा 5 कोणासाठी आलाय बरं? इथं ई शिल्लक आहे, इथे 5 शिल्लक आहे. म्हणजे 5 ई साठी आहे. म्हणजे तिसरा पण पर्याय बाद होईल. याचा अर्थ जी साठी 1 आहे. म्हणजेच 7, 1, 8, 6 इथे सूचना दिल्या आहे. अक्षर व अंकांचा क्रम सारखा असेल असं नाही. म्हणजेच गोट हा शब्द 7, 1, 8, 6 असा या सांकेतिक भाषेत लिहिला जाईल. या स्वरूपाचं पहिलं पण आपण एक उदाहरण सोडवलेलं आहे, की ज्याच्यामध्ये ते त्या एका अक्षरासाठी काहीच दिलेलं नव्हतं. मग बाद पद्धत वापरून आपण ते शोधलेलं आहे. 31चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता 32 साठी काय म्हटलंय बघा. एडका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कसा लिहाल? वरील तक्त्यातील अक्षर आणि चिन्हांचा वापर करून. आता हे बघा एडका, एडकाचा विरुद्ध लिंगी शब्द काय आहे मित्रांनो? मेंढी. आता म कसं लिहिणार बरं? म साठी आहे प्लस, म साठी आहे प्लस. मात्र्यासाठी काय आहे बरं? मात्र्यासाठी आहे बघा 2 आडव्या रेषा त्याच्या पुढं तिरकी रेष. आता अनुस्वारासाठी काय आहे? अनुस्वारासाठी आहे ॲट द रेट. आता ढ रे ढगासाठी काय आहे बरं? ढ साठी आहे ब्लॅक स्पॉट किंवा ब्लॅक सर्कल आणि दुसऱ्या वेलांटीसाठी काय आहे? गुणिलेचं चिन्ह. आता बघा हे चिन्ह कुठं आहेत? हे आहेत पहिल्या पर्यायामध्ये. म्हणजे 32चं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. आणि बघा ना मित्रांनो, इथे 5 चिन्ह आहेत, इथं 4च चिन्ह आहेत, इथे 4च चिन्ह आहेत, इथे 4च चिन्ह आहेत. 5 चिन्ह फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये आहेत. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 33 पाहूया. काय म्हटलं या प्रश्नामध्ये? एका सांकेतिक भाषेत 723 बरोबर 6, 392 बरोबर 9, 418 बरोबर 5 असं लिहितात. तर 235 ही संख्या त्याच भाषेत कशी लिहिता येईल? आता हे उदाहरण पहा बरं का कसं आहे. तर आता हे 723 कसं लिहिलंय बघा. 6 723 बरोबर 6. 7 गुणिले 2 गुणिले 3 आपण करूया. या 2चा आणि 3चा गुणाकार काय होईल? 6. 7 6 किती होईल? 42 आणि 42 मध्ये 4 आणि 2 आहेत. त्यांची बेरीज होईल 6. ठीक आहे. सर्व अंकांचा गुणाकार आहे बघा आता. इथे 3 गुणिले 9 गुणिले 2 बरोबर 9 आहे. कसं आलं बघा. 9 दुनी 18, 18 त्रिक 54, 54 बरोबर 5 अधिक 4 बरोबर 9. ठीक आहे. आता इथे काय आहे? 418 बरोबर 5. 4 गुणिले 1 गुणिले 8 बरोबर 5 कसं आलं बघा. 8 एक 8, 8 चोक 32 आणि हे 3 आणि 2 32 मधले बेरीज किती येईल? 5. आता 235 कसं लिहिणार? 2 गुणिले 3 गुणिले 5 5 दुने 10, 10 सॉरी 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, 15 दुने 30 आणि 3 आणि 0 ची बेरीज होईल 3. म्हणजेच मित्रांनो 235 ही संख्या 3 अशी लिहिली जाईल त्या सांकेतिक भाषेमध्ये. 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सर्व अंकांचा गुणाकार केलाय. आलेल्या गुणाकारातील अंकांची बेरीज केलेली आहे आणि उजव्या बाजूची संख्या आपल्याला मिळालेली आहे. त्या क्लुप्तीनं आपण हे उदाहरण सोडवले. आता प्रश्न क्रमांक 34. एका सांकेतिक भाषेमध्ये टेल साठी ही अक्षर आहेत, अंक आहेत, सेफ साठी ही अंक आहेत, नोट साठी ही अंक आहेत. तर स्लेट हा शब्द कसा लिहाल? म्हणजे आपण डाव्या बाजूचे सारखे सारखे अक्षर, उजव्या बाजूचे सारखे सारखे अंक ही जी पद्धत वापरली होती ना, ती इथे आपल्याला वापरायला लागेल. आता बघा इथे ए आहे आणि दुसऱ्यामध्ये पण ए आहे. ए आहे. आता इथं बघा ई हे अक्षर आहे ना, हे दोघांकडे पण आहे. त्याच्यामुळे घोळ होऊ शकतो. परंतु ई आहे ना, तिघांमध्ये पण आहे बघा. ई हा तिघांमध्ये पण आहे. मग तिघांमध्ये काय कॉमन आहे बरं? तिघांमध्ये कॉमन आहे 5. तिघांमध्ये कॉमन आहे 5. म्हणजे ई बरोबर 5 आपल्याला मिळालं. आपल्याला काय लिहायचंय? SLATE स्लेट. ई साठी मिळालं आपल्याला 5. आता हे बघा ए 2 ठिकाणी कॉमन आहे. इथे ए आहे, सेफ मध्ये ए आहे.
मग दोघांमध्ये कोणता अंक कॉमन आलाय? 2, 2. म्हणजे ए साठी आपल्याला मिळाला 2. आता इथे बघा, इथे पहिल्यामध्ये टी आहे, शेवटच्या मध्ये टी आहे. मग दोघांमध्ये काय कॉमन आहे बरं? काय कॉमन आहे? इथे 7 आहे, इथे 7 आहे. म्हणजे टी साठी आपल्याला मिळाला 7. टी साठी काय मिळालं मित्रांनो? 7. आता टेल मध्ये फक्त एल बाकी राहिलाय. अक्षर बाकी राहिलं 4. सॉरी, इथे डाव्या बाजूला अक्षर राहिलं एल, उजव्या बाजूला अंक बाकी राहिला 4. एल साठी मिळाला आपल्याला 4. आता इथे बघा काय आहे? यस आणि एफ. यस आणि एफ. इथं काय बाकी राहिलं आहे? 6 आणि 0. 6 आणि 0. म्हणजे यस साठी 6 पण असू शकतो किंवा 0 पण असू शकतो. मग आता इथे बघा, सगळ्या पर्यायांमध्ये आता 6 वापरायचा का 0 हे ठरवूया आपण. इथे बघा 42 75 आहे. 42 75 कुठं आहे? इथं नाही, इथं नाही, इथं पण नाही. 42 75 आहे फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये आणि इथे सुरुवातीला 6 आहे. इथे पण 6 आहे. म्हणजेच 64,275 असा हा स्लेट शब्द लिहिला जाईल या सांकेतिक भाषेनुसार. 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 35 आणि 36 साठी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. काय सांगितलंय? डार्क सर्कल आहे. त्याचा अर्थ काय आहे? 8 अधिक हॅश आहे. हॅशचा अर्थ काय आहे? 6 भागिले इथे आयत आहे. आयताचा अर्थ आहे 2. आयताचा अर्थ आहे 2. ठीक आहे. आता वजा इथे सर्कल आणि त्याच्यामध्ये गुणिलेचं चिन्ह आहे. त्याचा अर्थ आहे 5 बरोबर किती? आता भागाकार अगोदर करावं लागेल. 2 त्रिक 6, 8 आणि 3 11. 11 वजा 5 केले किती राहील? 11 तून 5 गेले 6 राहील. उत्तर आलं 6. आता 6 साठी काय लिहितात? हॅश. म्हणजेच 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता 36वा प्रश्न पाहूया. इथे काय म्हटलंय? वरील तक्त्यात दिलेले अंक एकदाच वापरून लहानात लहान 6 अंकी संख्या तयार केल्यास खालीलपैकी कोणता योग्य पर्याय येईल तो निवडा. या सगळ्या अंकांचा वापर करून लहानात लहान 6 अंकी संख्या तयार करायची. अंक किती आहेत? 1 2 3 4 5 6. आता मित्रांनो, ज्या वेळेला दिलेल्या अंकांपासून आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची असते, तेव्हा दिलेल्या अंकांचा आपण काय करतो? चढता क्रम लावतो. मग लहान काय आहे? म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे क्रम लावतो. इथे आहे 0, पुढे आहे 2, 2 पेक्षा मोठं काय? 3, 3 पेक्षा मोठं आहे 5, 5 पेक्षा मोठं आहे 6 आणि शेवटी आहे 8. परंतु ही 6 अंकी संख्या होईल का? नाही, कारण की 0 आलाय. म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या अंकाची अदलाबदल करायला लागेल. 2 एक नंबरला घ्यावं लागेल, 0 आपल्याला पुढे घ्यायला लागेल. म्हणजे संख्या तयार होईल 2,03,568. आता 2 कसे लिहितात बरं? 2 कसे लिहितात ते बघूया आता. संख्या तर आपल्याला लहान संख्या मिळाली. 2 कशी लिहितात? 2 कसे लिहितात? तर हा 2 साठी आहे आयत. आता 0 कसा लिहितात बघा? 0 आहे @ 3 कसा लिहितायत? 3 त्रिकोण. 5 कसा लिहिताय मित्रांनो? 5 सर्कल आहे. त्यात गुणाकाराचे चिन्ह आहे. 6 कसा लिहितायत? हॅश. आणि 8 कसा लिहितायत? डार्क सर्कल. ठीक आहे. मग आता बघा, असं कुठं दिसतंय तुम्हाला? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय. कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. आहे? ठीक आहे. सगळे चिन्ह क्रमानं आहेत. तर उत्तर आहे 36 पर्याय क्रमांक 3. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण या सांकेतिक भाषेवरती आधारित 36 प्रश्न सोडवलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्न सोडवताना त्यासाठी काय क्लुप्ती वापरली आहे, कोणता नियम वापरलेला आहे, कोण त्या ठिकाणी कसा पॅटर्न आलेला आहे, हे सगळं शोधून आपण ते उत्तर काढलेले आहेत. असेच प्रश्न पुढे पण येतील. अनेक प्रश्न तुम्ही पाहिले रिपीट झालेले आहेत. सारखे प्रश्न नाहीत, पण स्वरूप मात्र सारखं आहे. मग ते सोडवण्याची पद्धत पण तीच असणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. 8 मार्क देणारा हा व्हिडिओ आहे. तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. नक्कीच येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला या घटकावरती कसाही प्रश्न आला तरी तुम्ही मार्क मिळवाल अशी मला खात्री आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. इतरही तुमच्या मित्रांना ग्रुप्समध्ये शेअर करायला विसरू नका. एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत तुम्हाला काही शंका वाटत असेल, त्या प्रश्नाचा क्रमांक कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. तुमच्या शंकेचं 100% निरसन केलं जाईल. आणि मित्रांनो, द स्पर्धा गुरु हा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा.
मित्रांनो, कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर आपल्याला सराव पेपर सोडवणं फार महत्वाचं असतं आणि म्हणून माझ्या www.thespardhaguru.com या वेबसाईटला तुम्ही आवर्जून भेट द्या. यामध्ये मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला भरपूर पेपर उपलब्ध आहेत. आजच भेट द्या आणि हे पेपर सोडवा. मोफत आहेत, कुठलाही चार्जेस त्याला नाहीये. तर मित्रांनो, उद्या होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी आणि ज्याही परीक्षांना तुम्ही भविष्यामध्ये सामोरं जाणार आहात, त्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी, शालेय स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नवीन व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच स्पर्धा गुरुवरती आपली भेट होईलच. तूर्तास थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.